कालपर्यंत भाजपा म्हणजे गुंडाचा पक्ष असल्याचा बोभाटा करीत होते. भ्रष्ट आणि गुंडांच्या पक्षाने देशाची वाट लावली असल्याचं सुद्धा चड्डा यांचं म्हणणं होतं. आता त्याच गुंडाच्या पार्टीमध्ये हे चड्डा सामील झाले. मित्रहो, भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये जसं शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडले, तसाच प्रकार आम आदमी पार्टीच्या बाबतीत सुद्धा केला. भाजपचं स्वतःचं काही नाही, दुसऱ्या पक्षातले लोक, भ्रष्ट लोक आपल्याकडे आणून आपला पक्ष मोठा असल्याचं दाखवलं जात आहे. भाजपनं आम आदमीचे 7 खासदार फोडले. वॉशिंग मशीन भाजपची असली तरी या प्रकरणी धुलाई मात्र सामनानं केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनानं आजच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा मित्रांनो, अगदी बारकाईनं हा अग्रलेख समजून घ्या. भारतीय संसदीय लोकशाहीचे आणखी किती अधःपतन पाहायला लागणार आहे. राघव चड्डासह 7 राज्यसभा खासदार आपचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले. चड्डा यांच्यासोबत खासदार अशोक मित्तल गेले. 10 दिवसापूर्वीच मित्तल यांच्या शैक्षणिक संस्थांवर, उद्योगावर ईडीचे छापे पडले. हे छापे का टाकले याचा आता उलगडा झाला. मित्तल यांनी चड्डा यांच्या गटात सामील होऊन भाजपामध्ये यावं यासाठीच ईडीचं हत्यार वापरलं गेलं. मोदी शहा एकीकडे पश्चिम बंगालमधील प्रचारामध्ये नैतिकतेवर भाषणं देत आहेत आणि दुसरीकडे दिल्ली आणि पंजाबात विरोधी पक्षाचे खासदार फोडत आहेत. मित्तल यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं, भ्रष्ट मार्गाने त्याचे विद्यापीठ चालवले म्हणून ईडी त्यांच्या घरात घुसली. आता मित्तल हे भाजपच्या वॉशिंगमध्ये घुसल्यामुळं सगळे डाग धुतले गेले. राघव चड्डा तर कालपर्यंत भाजपा म्हणजे गुंडाचा पक्ष असल्याचा बोभाटा करीत होते. भ्रष्ट आणि गुंडांच्या पक्षाने देशाची वाट लावली असल्याचं सुद्धा चड्डा यांचं म्हणणं होतं. आता त्याच गुंडाच्या पार्टीमध्ये हे चड्डा सामील झाले आणि भाजपचे अध्यक्ष नवीन यांनी चड्डा यांना पेढा भरवला. भारतीय लोकशाहीतील निर्लज्जपणाचा हा कळस आहे. चड्डा म्हणतात त्याच्याकडे राज्यसभेची 2/3 खासदाराचं बळ आहे, त्यामुळं राज्यसभेतला आप ते भाजपमध्ये विलीन करीत आहेत. चड्डा यांची भूमिका बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. 10व्या अनुसूचित स्पष्ट लिहिलेले आहे, कोणत्याही प्रकारची फूट, मग तो आकडा 2/3 असला तरी सुद्धा त्यास घटनेची मान्यता नाही. त्यामुळं आम आदमी पक्षातल्या 7 खासदारांची फूट गैरसंवैधानिक ठरते. हे झालं घटनेच्या पुस्तकातलं भाष्य. पण सध्याचे मोदी शहांचे सरकार, त्यांचा निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, राज्यसभेचे सभापती हे घटनेतील कलमांचा सन्मान करतात काय? तर नाही असंच उत्तर द्यावं लागेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची सुनावणी 4 वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशासमोर सुरू आहे. इथंही तत्कालीन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बेकायदा पक्षांतर मान्य करून सुद्धा 10व्या अनुसूचीनुसार फुटलेल्या आमदारावर कारवाई झाली नाही. तारखावर तारखा पडत आहेत. पक्षांतराचं शेण खाल्लेले आमदार महाराष्ट्रात सत्ता उपभोगत आहेत. लोकशाहीसाठी हे चित्र भयावह आहे. भाजपानं राज्यसभेतील आपचे जे खासदार फोडले ते हवेतले बुडबुडे आहेत. व्यापारी, उद्योगपती असे हे लोक, त्यांचा जनतेशी संबंध नाही. राघव चड्डा हे प्रकरण पेज 3चं आहे, ते तेवढ्यापुरतंच राहील. या सगळ्यामुळं भाजपाला पंजाबातील विधानसभा निवडणुका जिंकता येतील हा भ्रम आहे. पंजाबातील एक प्रमुख नेते आणि काँग्रेसचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमिंदर सिंह यांनी सुनील जाखड यांच्यासारखे नेते भाजपला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. पण भारतीय जनता पक्षाची राजकीय भूक ही भस्मासुर आणि बकासुराची आहे. त्यांना देशातला सर्व विरोधी पक्ष गिळायचे आहेत आणि त्यासाठी ते ईडी सीबीआयचा वापर करीत आहेत.
संघर्ष करण्याची हिंमत ज्यांच्यात आहे ते या वावटळीत टिकतात आणि जे डरपोक आहेत ते पळून जातात किंवा मग शरण जातात. महाराष्ट्रामध्ये मिंधे, अजित पवार हे शरण गेले. दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या नावाखाली मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंह यांना मोदी शहांनी तुरुंगात पाठवलं. याच आरोपपत्रामध्ये राघव चड्ढाचंही नाव होतं, पण ते अटक टाळण्यासाठी पत्नीसह लंडनला पळून गेले. लंडनवरूनच मोदी परिवाराशी सौदा करून भारतात परतले आणि आता आप पासून अलिप्त झाले. आपमधील राघव चड्ढा आणि त्यांच्याबरोबरचे 6 लोक भाजपामध्ये गेले तर त्या शरणागतीसाठी विलाप का म्हणून करायचा. आपमधले हे सगळे पळपुटे विविध भ्रष्टाचाराच्या खटल्यातले आरोपी आहेत. हे कारनामे ईडी आणि इतर तपास यंत्रणांनी कायदेशीर कागदोपत्री नमूद केलेले आहेत. त्यामुळं आपमधला भ्रष्टाचाराचा एक प्रवाह भाजपाच्या दुसऱ्या भ्रष्ट प्रवाहामध्ये सामील झाला इतकंच म्हणायचं. मिंदे, चड्डा, मित्तल यांना विशेष राजकीय चारित्र्य नाही. भाजप तर या बाबतीत चारित्र्यहीन बनलेला आहे. सध्याच्या राजकारणाला कुठलंही चारित्र्य नाही, हेच भारताचं चारित्र्य बनलेलं आहे. जोपर्यंत दाणे टाकले जात आहेत तोपर्यंत असे राघू उडतच राहतील. उडू द्या. मित्र हो, सामनाचा हा आजचा अग्रलेख कसा वाटला जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. मित्र धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.